उबरच्या वाहनातून मोफत प्रवास, हलवा आणि अवघ्या 1 रुपयात मिळणारे तांदळाचे पीठ एखाद्या दुकानाची ही स्कीम किंवा जाहिरात नसून केरळमधील विधानसभा निवडणुकीत तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने राबवलेली ही विशेष मोहीम आहे. 9 एप्रिल रोजी होणारे मतदान ही केवळ एक प्रक्रिया न राहता तो लोकशाहीचा एक उत्सव ठरावा या उद्देशाने आयोगाने ही पावले उचलली आहेत. केरळचे मुख्य निवडणूक अधिकारी रतन यू केळकर यांनी सांगितले की प्रत्येकाला काहीतरी वेगळे करण्याची इच्छा आहे. त्यांच्या कल्पक मार्गांनी पुढे येत आहेत ही सकारात्मक बाब असून त्याचा मतदानावर चांगला परिणाम होईल. केरळमध्ये 18 ते 30 वयोगटातील सुमारे 50 लाख मतदार आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात हा वर्ग निवडणुकीत फारसा रस दाखवित नाही. नाव मतदार यादीत असूनही अनेक तरुण मतदानासाठी बाहेर पडत नाही. हा कल बदलण्यासाठी आणि माझ्या एका मताने काय फरक पडतो हा त्यांचा समज दूर करण्यासाठी आयोगाने जनजागृतीचे विविध मार्ग निवडले आहेत. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून